देवाकडे बघितलं, देवा तू महारथाचा सारथी असल्यावर दुश्मनाची बडाई मारतो, तुला कळतंय का काही? महारथाचा सारथी आणि दुश्मनाची स्तुती करतोय, तुला कळतंय का देवा काही? तेव्हा देवानं सांगितलं, मी जरी तुझा रथाचा सारथी ना अर्जुन, ऐक, मी जर तुझा रथाचा सारथी तरी सुद्धा समोरचा तुझ्या रथाचं चाक हाणून पाडतो, मग काही योद्धा कमी आहे का? तो आपला दुश्मन आहे, पण मी तुझ्या रथावर बसला असताना तुझ्या रथाचं चाकच हाणून पाडलं, मग योद्धा कमी आहे का? दुश्मन आहे, पण जर कर्तबदारी खरी असेल तर खऱ्याची स्तुती झाली पाहिजे, कारण या व्यासपीठाचं महत्व तेच आहे. मला माहिती काही काही ठिकाणी महिला माता चुकत असतील, पण एवढं सत्य की त्यांच्याशिवाय सुद्धा आपल्याला महत्व नाही आहे. हा, गाड्याचे दोन चाक आहेत, ते बैलगाडीचे दोन चाक आहेत. हो, म्हणजे असं नाही महिला बाया पाहिजे असं नाही, बाईसाठी माणूस बी तेवढाच जरुरी. ज्या बाईचं बिचारी विधवा बसलेले असेल माझी ताई, त्या माईला विचारा बिगर नवऱ्याचं जीवन जगणं कसं असतं. जरी एखादा भावासोबत गोष्ट करत असेल ना, तरी सुद्धा लोक कोणत्या नजरेनं बघत असतील, फक्त कल्पना करतात. त्या बाईला विचारा, बिचाऱ्या माईला, ती कसं जीवन जगते. हा, कसं आहे ना, हे नातं टिकवणं गरजेचं आहे. आणि काकाश्रींनी मला तर एवढा चांगला संदेश दिला. पत्नीबद्दल जर ते लेख लिहित असतील, काय परिवार आहे राजा, काय परिवार आहे महाराज. हो, आणि हा कार्यक्रम मला वाटतं काका काही कारणास्तव कॅन्सल पण झाला होता, पण हा खूप भारी दरी नाही म्हणे, महाराज हो आलेच पाहिजे म्हणे कीर्तन. कसं रास ना, एखादा माणूसने ऐपत प्रमाणे पाया बांधा घ्या, हात मावू नका, मग करू सुबो. नेमकी हिंमत सुटी गई ती पाया बांधा माझ. मग आखो काकाने विचार करा, जाऊ दे म्हणे, पत्र नको आहे ना, पण बनाय टाकूत म्हणे, पण करा मग कार्यक्रम. हा, कारण आपला कार्यक्रम करणं रवी बाबा इथलं सोपं बी नाही ना. हो, गरीब माणूस हिंमतच सुटच बर का बेटा. हा, कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, इकडे मृदंगाला साथ करतायत माझे जीवाभावाचे, माझे बंधूच आहेत आमचे निंबा महाराज. गायनाला साथ करतायत आमचे चिमठावडचे आमचे जिभाऊ महाराज आहेत. इकडे आमचे रवी बाबा रानमाळेकर, बरोबर ना? हा, आमचे रवी बाबा आहेत, आमचे सगळे भजनी मंडळ आहे. विनेकरी बाबा आहेत. इकडे आमचे महाराजजी आहेत. महाराजजी मला भेटलेले आहेत, पण नाव नाही लक्षात राहिलं बाबा. हा, माऊली बाबा ज्ञानेश्वर महाराज. मला वाटतं अंमळनेर मध्ये भेट झाली ना आपली, जळगाव मध्ये. हा हा, बरोबर. आणि जे आरगावला साथ करतात ते आमचे मालपूर संस्थानचे मठाधिपती आमचे संदीप महाराज आहेत. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. आता बरीच मंडळी बाहेर गावावरनं आलेली, प्रत्येकाचं नाव घेणं काही शक्य होत नाही, पण इथं कीर्तनासाठी उपस्थित आमची कीर्तनकार महिला, तुमच्या धुळ्याची श्रीमंतीच आहे, आमचे चंदाताई सांगळे, ते पण कीर्तनाला उपस्थित आहेत. खूप दिवसाच्या नंतर भेट झाली महाराज आमची. जवाई बापू कथा आहेत? हा, क्या बात आहे. मी गरमा मन राहीन तू म्हणा आंडेरशे म्हणतं त्या करणं बाया मनकडे दकेत मावीतला काय जुना धरला आहे जाऊन. मुलगी माझी कीर्तनकार बाई या, त्यांच्यासोबत आलेले आमचे त्यांच्या रथाचे सारथी आमचे राहुल दादा पण आहेत. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. यूट्यूब चॅनलचे मालक आमचे दिनेश दादा, साऊंड सिस्टीमचे मालक आमचे सांजुरीकर नंदूभाऊ, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. कसं आहे ना, प्रत्येकाचं नाव घेणं काही शक्य होणार नाही. आलेले सगळे श्रोते जे महापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील, प्रत्येकाच्या चरणाला स्पर्श करतो आणि भंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाळूनी संसार बैसले अंगणी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे. आणि ते तुकोबार आहे या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजवताय. भैया, जर जीवनामध्ये काही संकट आलं तर त्याला तोंड द्यायचं आहे तुम्हाला. हो,
पण जीवनात संकटच यायला नको असं जर वाटत असेल तर कर्म चांगलं करा. कारण जशी सावली साथ सोडत नाही तसं कर्म आपली साथ सोडत नाही. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं करा. मी नेहमी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेल, एक्झाम्पल म्हणून सांगेल. जर दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहिलात, दर्याखोऱ्यांमध्ये उभं राहिल्याच्या नंतर जर तुम्ही आवाज दिला राम, तर दर्याखोऱ्या तुम्हाला 4 वेळेस म्हणतात राम राम राम. दर्याखोऱ्यांमध्ये उभं राहून म्हणलात राधे, तर दर्याखोऱ्या तुम्हाला 4 वेळेस म्हणतात राधे राधे राधे. आणि जर दर्याखोऱ्याच मग उभा राहीन सांग नीच, मग त्या दर्याखोऱ्या काय म्हणतात, भाऊ दादा आप्पा तात्या असं म्हणतेस का? हा, तुम्ही जर जिथं जे म्हणला ते 4 पटीनं तुम्हाला ऐकायचं. कर्म सुद्धा तसंच आहे. अजून उदाहरण म्हणून सांगेल. इथं बसलेले बरेच शेतकरी असतील, बरेच शेतकरी असतील. तुम्ही शेतीमध्ये आता गव्हाची पेरणी करणार आहे. बाबा लोक गहू पेरशात ना, ते गहूनी थैली कितला किलोनी रास? 40 किलोनी. 40 किलोनी थैली पैरान टाइमला लई जातस. पण जवळ कापाल जातस आणि ट्रॅक्टर लई जातस. लई जाताना मोटरसायकलवर टीन लई घ्यात, पण लईताना ट्रॅक्टरवर लई न पडस. बरोबर आहे ना? पेरणी करायची 40 किलोची, पण आणताना कमीत कमी 30 ते 40 क्विंटल आणतो. तसंच कर्म, जेवढं आपण चांगलं केलं ना 4 पटीनं आपल्याला चांगलं भेटतं. पण जेवढं वाईट केलं तेवढं 4 पटीनं वाईट सुद्धा आपल्यालाच भेटतंय. अजून उदाहरण म्हणून अजून सांगेल. जेव्हा सुदामजी कन्हैयाला भेटायला गेले ना, तर सुदामजी सोबत फक्त सुशीलानं कच्च पोहे बांधून दिलेला आहे. सुदामजी कडनं भगवंत पोहे खात होते. मूठभर पोहे खाल्ली, पर देताना सोन्याची नगरीच दान केली. बरोबर आहे ना? खाताना फक्त मूठभर पोहे खाल्ले, पण देताना सोन्याची नगरी दिली. बोलू नका. माझा भगवंत असा न्यायाधीश. तुम्ही कर्म करत असताना सावधगिरीनं करा, नाहीतर 4 पटीनं ते भेटतात. मग ते सुखाचं असेल की दुःखाचं असेल. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःखे जगी करण्यात. देह करी गेले काय, देह करी गेले काय, आत्मभोग तो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. वा वा बाबा, संदीप बाबा, 1 नंबर प्रमाण दिलं तुम्ही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. हो, जसं सावली साथ सोडत नाही तसं कर्म साथ सोडत नाही. मग काही काही लोक म्हणतात महाराज आमच्याकडनं जर कर्म चुकीचं झालं तर आम्ही गंगा स्नान करून घेतो, तीर्थक्षेत्रावर जातो, पाप धुवून टाकतो. आता मला सांगा, पाप झाल्याच्या नंतर गंगेवर स्नान केल्याच्या नंतर पाप धुतलं जातं का हो बाबा? तुमचं काय मत आहे माया हो? गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर पाप धुतलं जातं का? जर धुवायचं असेल ना, तिथं पण एक मी हो ते मला वाटतं निरंकारी भजनाची कॅसेट मध्ये एक भजन ऐकलं होतं. हे कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. गंगा नहाने हरिद्वार काशी गया, गंगा नहाते ही मन में ख्याल आ गया. तन को धोया मगर मन को धोया नहीं, लाख गंगा नहाने से क्या फायदा.
कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। जर तुम्हाला पाप धुवायचं असेल गंगेमध्ये, तर ते धुवायच्या, तण धुवायच्या अगोदर मन धुतलं गेलं पाहिजे. तण धुवून काय फायदा नाही, बरोबर आहे ना. मन धुतलं गेलं पाहिजे. माझा तुम्हाला प्रश्न होता, गंगामा स्नान करा नंतर पाप धुवायचं का हो काका? तुम्ही माया बहिणीच माही कोण उत्तर दी, गंगामा स्नान करा नंतर आपला करेल पाप धुवायचाच का? नाही ना, पक्का ना. पण मन भाषामध्ये जर सांगा ना, मन अनुभव असा आहे गंगामा स्नान करा नंतर पाप धुवायचाच. करा मग काल दिन पाहिजे चोऱ्या. हा कोई आप बटेल बहिणीच मग मुकल्या बहिणीले सवय राहिल, लगीन मा जर कोण डोकं धुवाल बटन मंगल पोत काढेल राहील ना, असा पाय काय सर काय लेतील तुम्हाला म्हणत ना तशा बाया. गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर पाप धुतलं जातं याच्यासाठी प्रूफ देईल मी. अरे गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर जाऊ द्या, मुखातून नुसतं गंगा गंगा म्हणलं तरी सुद्धा पापाची होळी होते असं आमचे संत सांगतात. म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा, सकळ दोष जाती गंगा, सकळ दोष जाती गंगा. माझे बोलता गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा, सकळ दोष जाती गंगा, सकळ दोष जाती गंगा. माझे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा, माझे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा, सकळ दोष जाती गंगा, सकळ दोष जाती गंगा. माझे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा, दोष जाती गंगा, सकळ दोष जाती गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते भंगा. नुसतं मुखातून गंगा गंगा जरी म्हणलं तरी पापाची म्हणजे दोष नाहीसे होतात. गंगा गंगा म्हणल्याच्या नंतर जर दोष जळत असतील तर मला सांगा, गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर पाप धुतलं जात नसेल का? आता मान्य आहे ना, पाप धुतलं जात असेल, मान्य आहे का नाही? धुतलं जात, पण पाप धुतलं जातात. तुमले आयडिया ही गई, काल दिन पाहिजे करा ते चोऱ्या. पाप धुतलं जातं गंगेमध्ये, पण ते पाप समुद्रामध्ये ते पाणी आहे ना, त्याचं बाष्पीभवनानं ते ढग आकाशात घेऊन जातात. आणि ते पाणी आकाशात गेल्याच्या नंतर बरोबर ते पाप बी त्या आकाश मला जातं त्या ढग. आणि ज्यान त्यानं पाप बरोबर ज्यान त्यानं दाबार पाडत देव बा. म्हणून पाप करत असताना, कर्म करत असताना सावधगिरीनं करायचं, नाही तर ते आपल्याला भोगावं लागणार आहे, चुकणार नाही. या साधकांचा तुकोबारायांना प्रश्न आहे, तुकोबाराय तुम्ही म्हणताय ना भोग भोगावाचा लागतो, त्याच्यासाठी एखादं उदाहरण सांगा ना. कारण कोर्टात जर केस असेल, जोपर्यंत पुरावा भेटत नाही तोपर्यंत केस जिंकता येत, जोपर्यंत पुरावा नाही दादाश्री तोपर्यंत केस जिंकता येत नाही. मग तुमच्याकडे पुरावा आहे का? तुकोबारायांकडे काय नसेल हो. तुकोबारायांनी लाखोच्या हिशोबानं उदाहरण दिले असते, पण आपण तुकोबारायांची पायाची धुरही बनवू शकत नाही, पण उगा प्रयत्न करणार आहे. ऐका, एका कसाच्यातून गाय सुटली, गाय सैरा वैरा धावत्या, भोग भोगावाचा लागतो याच्यावर बोलायलो. एका कसाच्यातून गाय सुटली, गाय सैरा वैरा धावत्या, कसाच्या हाती गाय लागत नाही. या गाय तिचा जीव वाचवते, कसाई गायीच्या मागे धावतोय तिला धरण्यासाठी. गाय जीव घेऊन पडत होती नदीच्या काठीनं. एक ब्राह्मण स्नान करत होता. स्नान करणाऱ्या ब्राह्मणाकडे कसाई दादानं बघितलं, कसाई दादानं आवाज दिला, ब्राह्मण दादा अहो ऐका ना, ओ माझ्या हाताकन गाय सुटली, गाय मला घावत नाही, तेवढी गाय द्या ना म्हणले धरून. ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते. स्नान करता करता उठले, गायीच्या समोर गेले. गायीच्या समोर गेले, दोघं हात आडवे केले. दोघं हात आडवे केले, गाय जागीच थांबली. आता कसाई दादानं गायला धरलं. धरल्याच्या नंतर काय केलं असं खूप काय सांगायची गरज नाही, तुम्ही बसलेले श्रोते माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात. कसाईनं गायला धरली, काय केलं असं? कापले असन ना बाबा, कापले असन आणि खाल्ले असन. आता चला पुढे, फक्त विषयात पुढे जायचंय, नाही तर उठून उभा राहायचं अशात तुम्ही. पुढे जाऊन एक वारकरी वारी करीत होता. वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला. थांबल्याच्या नंतर एका बाईनं बघितलं, तरुण स्त्री होती, तिनं बघितलं, म्हणले बाबा कुणाका चाललात? काय नाही की पंढरपुराला जातोय. बाबा तुम्ही पंढरपुराला चाललात? म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, माझ्याकडे जेवायला या ना.
वारकरी बाबा म्हणतो पंक्तीत पण जेवायचं आणि त्या घरी पण जेवायचं, लेकी त्या घरीच जेवतो म्हणला. आता बाई तिथं बाई घेऊन गेली वारकरी बाबाला. जेवण वगैरे झालं, घरातून काढता पाय घेते, तोपर्यंत त्या बाईनं पुन्हा आवाज द्यावा, बाबा चाललात कुठं? काय नाही लेकी मंदिरावर झोपायला चाललो. बाबा तुम्ही मंदिरावर झोपणार आहात? म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, मंदिरावर झोपण्यापेक्षा इथंच झोपा ना, आम्ही दोनच नवरा आणि बायको आहेत म्हणले घरामध्ये, तुम्ही इथंच झोपा म्हणलं. बाबा बाबा म्हणतो मंदिरावर झोपायचं आणि त्या घरी पण झोपायचं, लेकी त्या घरीच झोपतो म्हणला. वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये वेट टाकलेला. दोघं नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपलेल्या इथं. दोघं नवरा बायको मागच्या रूम मध्ये, पुढच्या रूम मध्ये वारकरी बाबाला वेट टाकलेला. मागे बोलणाऱ्यांनी बोलू नका. ऐन मध्येन रात्र आणि बाईच्या मनामध्ये जरा वासना निर्माण झाली. दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी या लक्षपूर्वक आहे का, याच्यातून कोणी वाईट विचार करायचा नाही. वाईट विचार केला की मग आपण जितकं वाईट विचार केला तितकं वाईट दिसत जातं, नाही का. मानसिकता अशी ठेवायची ना, वाईट मधनं सुद्धा चांगलं काढायची मानसिकता ठेवायची. हो, आणि वाईट मधनं चांगलं काढणारे लोकच चांगले असतात. अगर नजर चांगली असेल ना, दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली दिसते. आणि जर नजरेत दोष असेल तर चांगलंही वाईट दिसतं माणसाला. जसं की उदाहरण म्हणून सांगेल, जर नजर चांगली असेल ना तर किचडमध्ये कमळ बघू शकतो माणूस. नजर जर चांगली असेल तर किचडमध्ये कमळ बघू शकतो. नजरेत जर का दोष असेल ना, चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला कोणत्या नजरेनं बघायचं. बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. बाई उठली, वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी बाबा म्हणतो, बाई मी वारकरिया, मी वैष्णवा, मी माडकरिया, मी वारकरिया. माझ्यासाठी, आमच्या वारकऱ्यांसाठी परस्त्री म्हणजे आमच्यासाठी आमची माय, आमची बहीण असते. बाई म्हणते, वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, माझी इच्छा पूर्ण करा. बाई असली घाणेरडी काम आम्ही करतच नाही. आमच्यासाठी परस्त्री म्हणजे आमची माय, आमची बहीणच असते. आणि खरंच आहे बरं, वारकऱ्यांसाठी परस्त्री आपली माय, आपली बहीणच असते. हो, तो खरा वारकरी. जर गड्यात माड असेल, वैष्णवया, वारकरिया, माडकरिया, त्याच्यासाठी परस्त्री त्याची माय, त्याची बहीणच आहे. आणि जर गड्यात माड असेल, स्वतःला माडकरी म्हणत असेल, स्वतःला वैष्णव म्हणत असेल, आणि त्याच्या जर नजरेत दोष असेल, परस्त्रीला जर वाईट नजरेनं बघत असेल, तर तो खानदानी माडकरीच नसतो बरं का. हे खानदानी माडकऱ्याची लक्षणच नसतात. ते माडकऱ्यासाठी परस्त्री म्हणजे त्याची माय, त्याची बहीण असते. आणि आम्हाला ती तुकोबारायांची शिकवण आहे, जाई व तू माते न करी साया, सामी विष्णुदास तैसे नव्हे. आमच्यासाठी परस्त्री आमची माय, आमची बहीण आहे. वारकरी बाबा सांगत होते. बाई म्हणते, वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी करू नका, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी बाबाचं लक्ष घरात गेलं. वारकरी बाबाच्या मुखातून सहज वाक्य निघाला, का काय बाई आहेस, तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली घाणेरडी विचार आलीच कस काय? बाई म्हणते, वारकरी बाबा तुम्हाला माझा नवरा दिसतोय वय? बाईनं काढली कुऱ्हाड. नवरा झोपलेला होता, नवऱ्याची झोपेतच खांड केली, झोपेतच ठार मारलं नवऱ्याला. आता म्हणते वारकरी बाबा, आपल्याला आडवं येणारही कोणी नाही या, आता तरी माझी इच्छा पूर्ण करा, आता तरी माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी बाबा म्हणतो, अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतले, त्या नवऱ्याला झाली नाही, आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे. म्हणले, बाई असली घाणेरडी कामं आम्ही करतच नाही. बाई म्हणते, आता का नवराही मेला, वारकरीही माझी इच्छा पूर्ण करत नाही. मग बाईनं थोडं थैमान गाजवलं. आईन मध्यरात्री आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामाजी वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाली. बेटा काय झालं? काय नाही काका, या वारकरी बाबानं माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवायला आला, तर माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलं या वारकऱ्यानं. खरं होतं का होते? खरं होतं का? किती किती मोठा खोटाळ आहे की नाही. पण तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये हा खोटाळ कोणावरही येऊ शकतो. रवी बाबा, कोणावरही येऊ शकतो. तुम्ही म्हणसान कस काय? ओ, माझ्या जगाच्या मालकावर सुद्धा खोटा आड आला होता, कृष्ण भगवंतावर समंतक मणी चोरण्याचा. जर माझ्या देवावर खोटा आड येऊ शकतो, तर तुमचा आणि माझं काय घेऊन बसलात? खोटा आड काय येतो ते सांगायला आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे मी जरा धावतो सांगतोय. हो, काही काही गोष्टी ना आपण वाचत गेलो ना, आपल्या ग्रंथांमध्ये सापडतात. अभ्यास केला ना, खोदत राहिलं की पाणी लागतं. पण खोदायचं आपली ताकद असली पाहिजे. पण आपल्याला जर का थोडाही दगड लागला का आपण रिटर्न येतो, जाऊ दे दगड लाग गया. खोदत राहायचं. खोदल्याच्या नंतर खाली दगड ना खाली, जिथलं गार पाणी राहत ना तिथलं कोठेच राहत नाही, पण दगडले घाबरा नाही. तसा ग्रंथ तुम्ही वाचत राहिलात ना, त्याच्यामधनं भेटत राहत. खोटाड कधी येतो काका?
जनावर चालतात ना, गाय म्हैस बैल, हे जे चालतात ना, यांच्या चालल्याच्या ज्या पायच्या खुऱ्या असतात ना उमटलेल्या, त्या उमटलेल्या खुरीमध्ये जर पाणी साचलेलं असेल आणि त्या साचलेल्या पाण्यामध्ये जर का तुम्ही चंद्रमा बघून घेतला तर तुम्ही कितीही प्रामाणिक असलात तरी तुमच्यावर खोटा आड येऊ शकतो, असं शास्त्र म्हणतं. वारकरी बाबा उघड्या डोळ्यानं सगळं सहन करत होते. आता माझं कोण ऐकणार आहे? म्हणले बाईवर जेवढा विश्वास करतील तेवढं माझ्यावर करणार नाही. गावातील लोक जमा झाली का रे, वारकरी असल्यावर तुझ्या मनामध्ये असले घाणेरडे विचार. कुणी म्हणतं याला पास लावा, कुणी म्हणतं मारून टाका, कुणी म्हणतं जाडून टाका. पण एक सुज्ञ बाबा होते, ते म्हणे असं काही करू नका. वारकरी आहे ना, याच्या मनामध्ये परस्त्रीच्या आबरूवर हात टाकायचा विचार आला ना, याला मारू नका, याला जाडू नका. एक काम करा, काय, याचे दोघं हात तोडा, याचे दोघं हात तोडा आणि याला मोकळं करा. याचे तुटलेले हात बघून दुसरा वारकरी कोणी बाईच्या आबरूवर हात टाकणार नाही. याचे दोघं हात तोडा आणि याला मोकळं करा. वारकरीला भर चौकात बांधलं, भर चौकात बांधल्या आणि वारकरी बाबाचे दोघं हात तोडल्या इथं आणि वारकऱ्याला मोकळं केल्या. वारकरीनं पंढरपुराचा मार्ग धरावा. पंढरपुराचा मार्ग धरलेला आहे. पंढरपुरात प्रवेश केला, जगाच्या मालकाचा मंदिरात प्रवेश केला. गाभाऱ्यात गेल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर डोळ्यातून गडगडा अश्रू वाहत होते. देवाला सांगितलं, देवा अरे हाच का तुझा न्याय? अरे तुझ्यासाठी वारी करत होतो रे, पायी वारी करत होतो, तुझ्यासाठी भजन गात होतो, तुझ्यासाठी टाळी वाजवत होतो. देवा तुझ्यासाठी भजन गाणाऱ्याला, तुझ्यासाठी पायी चालणाऱ्याला, तुझ्यासाठी टाळी वाजवणाऱ्या भक्ताला जर हात गमवावे लागत असतील तर तुला करुणावंत दयावंत तरी कसं म्हणायचं जगाच्या मालका सांगणार आहे. तेव्हा पंढरीश परमात्म्यानं सांगितलं, वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही. हे तुमचं कर्म आहे, ते तुम्हाला भोगावं लागतंय. म्हणले कसं देवा? हे तुमचं कर्म, तुम्ही जे पेरलेलं आहे तेच उगवलेलं आहे. म्हणे कसं देवा? अरे मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते. एका कसायाच्या हातून गाय सुटली, गाय सैरा वैरा धावत होती. तुम्ही काय केलं? ब्राह्मण दादाने, कसाई दादाने तुम्हाला आवाज दिला की ब्राह्मण दादा ती गाय मला घावत नाहीये, तेवढी गाय द्या म्हणले धरून. तुम्ही काय केलं? गायीच्या समोर गेले, दोघं हात आडवे केले. या हातांमुळे मागच्या जन्मामध्ये गायला जीव गमवावा लागला, म्हणून या जन्मामध्ये तुम्हाला हात गमवावे लागले. केले कर्म झाले, तेच भोग आले. वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होती. वारकऱ्याने सांगितलं, देवा माझा गुन्हा माझ्या लक्षात आला रे, पण मला एक सांग ना, तिचा नवरा तर गपगुमान झोपला होता ना, त्याचा काय अपराध आहे बिचाऱ्याचा? तेव्हा माझ्या भगवंतानं सांगितलं, तो आता गपगुमान झोपलेला दिसतोय ना, तोच मागच्या जन्माचा कसाई आणि मारणारी जी बाई आहे मागच्या जन्माची गाय. या त्यानं जसं तिची खांड केली, तिने सुद्धा या जन्मामध्ये त्याची खांड केली. तुम्ही जे पेरणारा ते चुकवणार आहे, अजिबात चेंज होणार नाही. कर्म माणसाची साथ सोडत नाही. हा झाला संतांचा दृष्टांत. मग तुमच्यासारखा माझ्यासारख्या साधारण जीवाला सोडणार आहे का? फॉर एक्झाम्पल, एक म्हातारा घरात जास्त कटकट करत होता. बायको म्हणते नवऱ्याला तुमचा बाप लई कटकट करतो, तुमच्या म्हाताऱ्याला कुठेतरी पाठवा. नवरा म्हणे जर कुठे दाडा ते भाऊ बन की मा हसूही जाईन, गली आली मा हसूही जाईन, असं करत म्हाताराला मारीच टाकच म्हणे. बापाला सांगितलं, पप्पा म्हणे काय? म्हणले तुमले तीर्थक्षेत्रावर लई जाणं शे स्नानसाठी. बापले बसले ना गाडी मा आंघोळसाठी लई जाणे तीर्थक्षेत्रावर स्नान करायला. बापले एवढा आनंद, पोऱ्या काय सुधारणा भाऊ म्हणे म्हणा. बापानं काय, बापाला गाडीत बसवलं, हो तीर्थक्षेत्रावर नदीच्या काठी घेऊन गेला. बापना हात धरी गाडी माई उतार. बापले आनंद का मी तीर्थक्षेत्रावर स्नान लिहिले वा. गुडगाल पाणी होतं म्हणे, भाऊ बावड्या आडे बसू का? रांग आले नाही म्हणे पप्पा चला पुढे. गुडगानं पाणी कंबरले लागायला लागे म्हणे, कार भाऊ बावड्या बसू रे? नाही म्हणे पप्पा चला पुढे. कंबरनं पाणी छातीला लागायला लागे म्हणे, बावड्या हो बावड्या तुम्हाला ते आंघोळलेलं येल शे का म्हण लेंडर पूस करायला येले रे भाऊ. हा तू इथं मला स्नान करण्यासाठी आणलेलं आहे का माझ्या जीवनाचा अंत करण्यासाठी आणलंय? वाडा सांगणार आहे नेमकं काय हेतू आहे तुझा? हेतू समजू दे ना. एंड ऑफ द लाईफ जीवनाचा अंतच करायचा आहे ना. पण ऐक, तू मला मारण्यासाठी आणलेला आहे ना राजा, जागा बदलून टाक. पोरगा म्हणतो, पप्पा तुमच्या लक्षात आलं ना मी तुम्हाला मारण्यासाठी आणलेलं आहे, मग मरायचं इथं पण आणि जागा बदलून पण तर मरायचंय, मग इथं मरायला काय अडचण आहे? बाप म्हणतो, लेका जागा बदल ना. पप्पा मरण त्या डेबिशे जागा बदलीशीन बी मरणच शे, माटे मराल काय अडचण आहे म्हणे तुमले? बेटा जागा बदलाय टाक रे भाऊ. का बरो पप्पा? अरे दादा आईच जागावर मी मन बापले सोडी जायले, तू कमीत कमी जागा तरी बदलाय टाक. तुम्ही जे पेरणारा
तेच उगवणार आहे. हा, अजिबात अपेक्षा ठेवायची नाही समोरवाल्याकडनं. हा, आपलं कर्म आपली साथ सोडत नाही, याच्यावर बोलतोय मी आज.